नेक्स्ट पेशंट. चला लवकर चला. तुमच्या नातेवाईकांना सांगा इथं पुढे पण थुकायला लागलेत त्यांनी. 4 वेळा सांगितले माणसाला त्या ऐकून झाली. तुम्हाला सगळं साफ करायला पाहिजे. मावशी नाव सांगा. तुम्ही पेशंट आहेसा मग तुमचं कशा नाव लिहितो त्यांचं नाव सांगा. पूर्ण नाव सांगायचं. मावशी घरातले कुठे आहेत? मग मेडिसिन तर आणायला कोण जाणार आहे? आम्ही जाऊ. ते बाथरूम कसलं घाण केलंय हो. घरात पण असंच करताय सगळं घाण. पहिला स्वच्छ करून घ्या. ते इथं फॅमिली फंक्शन चालू आहे. एवढी गर्दी का केलायसा? मग चला बाकीचे नातेवाईक बाहेर चला. चला पटकन चला. आता जेवणाची वेळ झाली नंतर या. तिथे लिहिलंय वाचा. ते वाचायला येत नाही. 2 वाजता दवाखाना बंद राहील. शुद्ध मराठीमध्ये लिहिलंय. तिला काय म्हणलं मी आज रात्री शिफ्ट तू कर. नाही म्हणते मला. आता परवा तिच्या पोरगीचं लग्न होतं. मी केलं पण तिच्या जागी शिफ्ट. इथं बाकीचे काय डान्स शो बघाय बसल्यात काय? हा नंबर होतो म्हणजे काय? 5 मिनिटं पण वेळ नाही तुम्हासनी. बसणारच आता नंबर लावतो. परगाल जरा शांत करा. इथं हॉस्पिटल आहे धर्मशाळेने. फेरी घेऊन जाऊ परगाल तुमच्या. आईला मगाच्या रडायला लागले पोरग. भाभी तुम्हारा मर्द गुंडा है क्या? उसके दोस्त आए थे डॉक्टर को धमकी देके चले गए. ये धर्मशाला नहीं है हॉस्पिटल है. इधर शांतता रखना पड़ता है. तो आप क्या करो दूसरे हॉस्पिटल में जाओ और ऍडमिट हो. इधर ये सब नहीं चलेगा. मावशी 15 वर्ष मी झालं इंजेक्शन देतोय. डॉक्टरांपेक्षा चांगलं देतोय मी. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? डिस्चार्ज आम्ही देऊ शकत नाही. डॉक्टरांना विचारू. डॉक्टर फेरीवर गेलात. उद्या आम्हाला बघायला लागतंय सगळं. ते उद्या नेला असा चक्करून पडलं पेशंट. कोण निसतणार आहे? आम्ही निसतणार आहे सगळं. ते सगळ्यांना स्पीड कोण वाढवले? सांगितलेलं वाढवू नका. मारायचं तुम्हासनी. आवाजचा किती वेळा सांगायचं? ह्यावर सगळं लिहिलंय. किती टाइम घ्यायचं कसं घ्यायचं. 100 हेच करा बसायचं काय आम्ही?